we study the points of cell division. In that, we see cell cycle. Cell cycle is divided into two main phases, interphase and M phase. Interphase is also subdivided into three phases, that is G1, S, G2. After that, M phase, that is period of division. This phase we see. Then 7.2, this topic describes about the type of cell division. In that, we first study about the amitosis process. After that, mitosis process we study in last lecture in detail. So, some points about the mitosis, that is significance of mitosis. Again, I repeated in this lecture. As a mitosis is a इक्वेशनल डिव्हिजन. मायटोसिसला आपण काय म्हटलं होतं, इक्वेशनल डिव्हिजन. का तर क्रोमोझोम नंबर जो आहे तर हा पॅरेंट सेल पासून डॉटर सेल ज्या असतात त्यांच्यामध्ये सारख्याच नंबरमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट होतं. म्हणजेच क्रोमोझोम नंबर जो असतो तो कॉन्स्टंट राखला जातो, म्हणून या प्रोसेसला इक्वेशनल डिव्हिजन म्हटलं जातं. त्यानंतर इट इन्श्युअर इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ nuclear and cytoplasmic content between the daughter cell both quantitatively and qualitatively. म्हणजेच ही जी काही प्रोसेस आहे मायटोसिस, तर यामध्ये जो काही न्यूक्लियर आणि सायटोप्लाझ्मिक किंवा न्यूक्लियर मध्ये असणारे जे कंटेन आहे आणि सायटोप्लाझम मध्ये असणारे जे कंटेन आहे हे इक्वली डिस्ट्रीब्यूट केलं जातं डॉटर सेल मध्ये. कशा पद्धतीने, तर क्वांटिटेटिव्हली संख्यात्मकरित्या आणि गुणात्मक क्वालिटेटिव्हली, दॅट इज गुणात्मकरित्या सारख्या क्वांटिटीमध्ये ट्रान्सफर केलं जातं. आफ्टर दॅट वी सी अबाउट the next significance is that the hereditary material DNA is also equally distributed. जो काही हेरिडिटरी मटेरियल असतो तर हा इक्वली डिस्ट्रीब्यूट सुद्धा केला जातो. म्हणजेच डीएनए मटेरियल हे सारख्या क्वांटिटीमध्ये पसरवलं जातं. इट हेल्प इन अ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम. त्याचबरोबर जे काही ऑर्गॅनिझम आहे यांची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट म्हणजेच वाढ आणि विकास हा सुद्धा व्यवस्थित प्रकारे मदत करण्यासाठी ही प्रोसेस महत्त्वपूर्ण असते. त्यानंतर ओल्ड अँड वर्न आउट सेल आर रिप्लेस. म्हणजे ज्या काही मृत पेशी आहेत किंवा बऱ्याचदा ज्या काही म्हाताऱ्या पेशी असतात, म्हणजे ज्या पेशींचं वय झालेलं असेल अशा पेशी ज्या असतात तर त्या सुद्धा काय केल्या जातात, तर रिप्लेस केल्या जातात, म्हणजेच नष्ट केल्या जातात. हे बघायचं आहे आपल्याला. त्यानंतर या प्रोसेसच्या साह्याने आपण बघितलं की ज्या जुन्या पेशी असतील किंवा ज्यांचं लाईफ स्पॅन हे पूर्णत्वास गेलेलं आहे अशा सेल रिमूव्ह केल्या जातात या प्रोसेसच्या साह्याने. द नेक्स्ट सिग्निफिकन्स इज इट हेल्प इन असेक्स्युअल रिप्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिझम अँड व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन इन प्लांट. म्हणजे जे काही ॲनिमल सेल आहे तर या ॲनिमल म्हणजेच जे काही ऑर्गॅनिझम आहे तर यांच्यामध्ये असेक्स्युअल रिप्रोडक्शन कंडक्ट करण्याचं काम मायटोसिस प्रोसेस करते. आणि व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन म्हणजेच काय, तर रूट, स्टेम आणि ल्युजेस यांच्यापासून जे काही रिप्रोडक्शन होत असतं प्लांट्समध्ये त्याला व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन म्हटलं जातं. ही प्रोसेस सुद्धा मायटोसिसच्या साह्याने कंडक्ट केली जाते. द प्रोसेस ऑफ मायटोसिस अल्सो मेंटेन द न्यूक्लिओसायटोप्लाझ्मिक रेशो. म्हणजे जी काही प्रोसेस आहे मायटोसिसची तर ही याच्यामध्ये काय केलं जातं, न्यूक्लिओसायटोप्लाझ्मिक रेशो हा मेंटेनन्स केला जातो. मायटोसिस इज अ व्हेरी रिलायबल प्रोसेस फॉर preserving the genetic makeup of cell or organism, but it cannot introduce variation or new combination.
ऑफ एक्झिस्टिंग जीन्स. बघा, मायटोसिस प्रोसेस जी आहे तर ही अतिशय रिलायबल प्रोसेस आहे, कारण याच्यामध्ये जो जेनेटिक मेकअप असतो हा कॉन्स्टंटली प्रिझर्व केला जातो. परंतु या प्रोसेसमध्ये व्हेरिएशन म्हणजे बदल किंवा जे काही न्यू कॉम्बिनेशन असतात व्हरायटीफुल, हे आपल्याला दिसून येत नाही. म्हणूनच हिला इक्वेशनल डिव्हिजन म्हटलं जातं. हे जे काही होते तर हे सर्व सिग्निफिकन्स होते मायटोसिसचे. आता आपल्याला जो नवीन टॉपिक बघायचा आहे तो म्हणजे डेथ ऑफ सेल. मग डेथ ऑफ सेल, ज्या काही पेशी असतात तर या मृत्युमुखी कशा पडत असतात त्याबद्दल आपल्याला या पॉइंटमध्ये माहिती मिळवायची आहे. यू मे थिंक ऑफ इट ॲज अ बॅड फॉर अ सेल इन युअर बॉडी टू डाय. In many cases, that's true. It's not good for a cell to die because of an injury, for example, due to scrap or a harmful chemical, which is called necrosis. बघा मित्रांनो, बऱ्याच वेळेस काय होतंय की अशा ज्या सेल आहे की ज्या मृत्युमुखी पडताय हे शरीरासाठी चांगली गोष्ट नसते, परंतु बऱ्याच केसेसमध्ये काही कंडिशनमध्ये हे सुद्धा खरं आहे की सेल जे आहे तर या मृत्युमुखी पडतात. कशामुळे? तर बऱ्याच वेळेस सेलला इंजुरी, दुखापत होते. मग ती दुखापत कशामुळे होऊ शकते? ड्यू टू स्क्रॅप. स्क्रॅप म्हणजे काय? खरचटणे किंवा एखाद्या टोकदार वस्तूला जर शरीराचा एखादा भाग हा घासला गेला तर तेथील सेल या दुखावल्या जातात किंवा मृत पावतात. किंवा बऱ्याच वेळेस हार्मफुल केमिकल असेल तर त्याच्यामुळे सुद्धा सेल या मृत्युमुखी पडत असतात. मग या टर्मला नेक्रोसिस म्हटलं जातं. However, some cell of our body die, not randomly but in carefully controlled way. आणि बऱ्याच वेळेस आपल्या शरीरामध्ये काही ज्या पेशी असतात तर या मृत पावतात. सगळ्याच्या सगळ्या नाही तर काही प्रमाणामध्ये. आणि त्या सुद्धा कशा? तर एक रेग्युलर प्लॅनिंगने किंवा कंट्रोल, नियंत्रित प्रकारे त्या मृत्युमुखी पडतात. मग आता असं हे कशा पद्धतीने घडत असेल तर त्याचं एक्झाम्पल बघूया. ड्युरिंग द एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट, म्हणजे जेव्हा भ्रूण गर्भ जो आहे तर याची जेव्हा विकास होत असतो, वाढ होत असते, तेव्हा काही सेल ज्या असतात कुठे असणाऱ्या? एम्ब्रियॉनिक फिंगरमध्ये असणाऱ्या, म्हणजेच त्या भ्रूणाचे जे फिंगर्स असतात, बोटं असतात, तर त्या फिंगर्स मधल्या ज्या एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन असणाऱ्या ज्या सेल असतात त्या नॅचरल प्रोसेसने डाय केल्या जातात आणि या प्रोसेसला ॲपोप्टोसिस म्हटलं जातं. आणि त्याच्यामुळे काय होतंय की तुमचे जे काही फिंगर्स आहे त्यांना डेफिनाइट पर्टिक्युलर शेप प्राप्त होतो. दिस इज अ कॉमन फॉर्म ऑफ प्रोग्राम सेल डेथ व्हेअर सेल अंडरगो सेल्युलर सुसाईड. आणि ही जी काही प्रोसेस आहे तर ही सर्वसामान्य अशी प्रोसेस आहे की याच्यामध्ये व्यवस्थित नियंत्रित प्रकारे ज्या काही सेल असतात त्या मृत्युमुखी पावल्या जातात. त्यालाच सेल्युलर सुसाईड सुद्धा म्हटलं जातं. आणि हे सेल्युलर सुसाईड केव्हा घडतं? जेव्हा त्या सेलला पर्टिक्युलर असे सिग्नल प्राप्त होतात, त्यांना दर्शवलं जातं, तेव्हाच त्या सेल डाय होतात. त्याला सेल्युलर सुसाईड म्हटलं जातं. ॲपोप्टोसिस इन्व्हॉल्व द सेल डेथ, म्हणजे ही जी काही ॲपोप्टोसिस प्रोसेस आहे तर याच्यामध्ये सेल ही डेथ केली जाते. बट इट डिफाईन द ऑर्गॅनिझम ॲज अ होल, फॉर इन्स्टंट बाय लेटिंग फिंगर्स डेव्हलप ऑर बाय एलिमिनेटिंग पोटेन्शियल कॅन्सर सेल. ही जी काही ॲपोप्टोसिस प्रोसेस आहे तर या ॲपोप्टोसिस प्रोसेसमध्ये सेल ज्या आहे त्या ऑर्गॅनिझमच्या तर या मृत्युमुखी पावल्यामुळे त्या ऑर्गॅनिझमला फायदाच होतो, कारण त्या ज्या सेल असतात मृत पावणाऱ्या तर या फंक्शनफुल नसतात. म्हणजेच फॉर एक्झाम्पल, फिंगरला डेफिनाइट शेप प्राप्त करायचा आहे म्हणजे एक्स्ट्रा ज्या सेल असतील त्या काय केल्या जातात? काढून टाकल्या जातात. त्याचबरोबर शरीरामध्ये जर जास्त प्रमाणात सेल ग्रो होत असतील नॉर्मलपेक्षा जास्त तर त्या कशा आहे? हार्मफुल सेल आहेत, म्हणजेच कॅन्सरस सेल असतात. यांना सुद्धा डाय करण्याचं काम या प्रोसेसच्या साह्याने केलं जातं. अशा पद्धतीने डेथ ऑफ सेल हा टॉपिक व्यवस्थित प्रकारे आपण बघितला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी प्रोसेस आहे मियोसिस, कारण आपण टाइप्स ऑफ सेल डिव्हिजनमध्ये 3 प्रोसेस बघितल्या होत्या, अमायटोसिस, त्यानंतर मायटोसिस आणि थर्ड वन इज मियोसिस.
This term meiosis was coined by J.B. Farmer in 1905. म्हणजे या सायंटिस्टने 1905 मध्ये ही टर्म समोर आणली. It takes place only in a reproductive cell during the formation of gametes. म्हणजे ही जी काही प्रोसेस आहे तर ही फक्त कोणत्या सेलमध्ये आढळून येते तर रिप्रोडक्टिव्ह सेल यामध्ये आढळून येणारी ही प्रोसेस आहे आणि तिच्यामुळे गॅमेट्स तयार होत असतात. By this division, the number of chromosome is reduced to half. Hence, it is also called reductional division. नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी काही प्रोसेस आहे तर या प्रोसेसला रिडक्शनल किंवा रिड्यूस प्रोसेस का म्हटलं जातं कारण याच्यामध्ये जो क्रोमोझोम नंबर असतो डिप्लॉइड सेलचा हा हॅप्लॉइड केला जातो म्हणजेच रिड्यूस टू हाफ केला जातो निम्मा केला जातो म्हणून याला रिडक्शनल डिव्हिजन म्हटलं जातं. द सेल इन विच मियोसिस टेक्स प्लेस आर टर्म ॲज मिओसाइट्स. ज्या सेलमध्ये मियोसिसची प्रोसेस घडून येते त्या पर्टिक्युलर सेलला काय म्हटलं जातं मिओसाइट्स म्हटलं जातं. Meiosis produce 4 haploid daughter cell from a diploid parent cell. ही जी काही मियोसिस प्रोसेस आहे तर ही प्रोसेस कंडक्ट झाल्यानंतर जे काही डिप्लॉइड पॅरेंट सेल आहे याच्यापासून आपल्याला 4 हॅप्लॉइड डॉटर सेल मिळत असतात. आणि ही जी काही प्रोसेस आहे मियोसिस ही महत्वाच्या 2 सब टाइप्स मध्ये डिव्हाइड झालेली आहे. पहिला सब टाइप जो आहे तो म्हणजे फर्स्ट मियोटिक डिव्हिजन ऑल्सो कॉल्ड एज हेटेरोटायपिक डिव्हिजन. हेटेरो मीन्स डिफरंट म्हणजे याच्यामध्ये जो काही क्रोमोझोमचा नंबर आहे हा क्रोमोझोमचा नंबर रिड्यूस टू हाफ म्हणजेच क्रोमोझोमचा नंबर हा पॅरेंट सेलपेक्षा डॉटर सेलमध्ये डिफरंट होतो आणि त्याच्यामुळे याला हेटेरोटायपिक डिव्हिजन म्हटलं जातं किंवा मियोसिस फर्स्ट म्हटलं जातं. तर सेकंड सबटाइप आहे सेकंड मियोटिक डिव्हिजन दॅट इज मियोसिस सेकंड और होमोटायपिक. होमोटायपिक का कारण क्रोमोझोमचा जो नंबर आहे तो इक्वली डिस्ट्रीब्यूट होतो आणि त्याच्यामुळे त्याला होमोटायपिक डिव्हिजन म्हटलं जातं. तर आता आपल्याला बघायचंय फर्स्ट मियोटिक डिव्हिजन ज्याला आपण हेटेरोटायपिक डिव्हिजन असं म्हणतो. या प्रोसेसमध्ये काय होतं डिप्लॉइड सेल जी आहे तर ती डिवाइड होते 2 हॅप्लॉइड सेलमध्ये आणि जो क्रोमोझोम नंबर आहे तो रिड्यूस टू हाफ होतो ऑफ द टोटल नंबर इन अ डॉटर सेल आणि त्याच्यामुळे या सेलच्या डिव्हिजनला काय म्हटलं जातं तर हेटेरोटायपिक डिव्हिजन. अगेन आय रिपीटेड द क्रोमोझोम नंबर इज रिड्यूस टू हाफ ऑफ द टोटल नंबर इन डॉटर सेल सो दिस डिव्हिजन इज कॉल्ड हेटेरोटायपिक डिव्हिजन. क्रोमोझोमचा नंबर जो आहे तर हा डिप्लॉइड पासून हॅप्लॉइड होतो म्हणजेच नंबरिंग चेंज होते म्हणून याला हेटेरोटायपिक डिव्हिजन म्हटलं जातं. आणि ही जी काही हेटेरोटायपिक डिव्हिजन आहे तर ही कॅटेगराईज केली जाते 4 महत्वाच्या प्रोसेसमध्ये. ते म्हणजे कॅरिओकायनेसिस मध्ये प्रोफेज फर्स्ट, मेटाफेज फर्स्ट, ॲनाफेज फर्स्ट आणि टिलोफेज फर्स्ट. आणि कॅरिओकायनेसिस फर्स्ट ही कंडक्ट झाली त्याच्यानंतर सायटोकायनेसिस फर्स्ट ही कंप्लीट केली जाते. मग आता आपल्याला बघायचंय प्रोफेज फर्स्ट दॅट इज कॅरिओकायनेसिस फर्स्ट ची पहिली प्रोसेस. दिस फेज हॅज अ लॉंगर ड्युरेशन. प्रोफेज फर्स्टला सगळ्यात जास्त कालावधी लागतो कारण का कारण ही पुन्हा सब डिवायडेड होते 5 सब टाइप्स मध्ये. तर बघा सिग्निफिकंट फीचर विच आर पेक्युलियर टू मियोसिस ऑकर इन दिस फेज. म्हणजे ही जी काही फेज आहे प्रोफेज तर याच्यामध्ये महत्वाचे वेगवेगळ्या पद्धतीने याच्यामध्ये फरक दिसून येत असतो. This phase can be subdivided into 5 sub-stages that is liptotin, zygotin, pachytin and diplotin and finally dikinesis. The first one is liptotin. या लिप्टोटिन प्रोसेसमध्ये जो काही न्यूक्लियसचा व्हॉल्यूम असतो तो इन्क्रीज व्हायला सुरुवात होते आणि क्रोमोझोम जे असतात ते डिस्टिंक्ट म्हणजेच प्रॉमिनंटली आपल्याला दिसायला सुरुवात होतात. नंतर लॉंग थ्रेड लाईक अँड कॉइल्ड
जे क्रोमोझोम आहे तर त्यांच्यात कशी बदल व्हायला सुरुवात होते, तर ते लॉंग थ्रेड लाईक विजिबिलिटी दाखवतात आणि नंतर ते कॉइल्ड होतात. दे टेक अप अ सिग्निफिकंट ओरिएंटेशन द बुके स्टेज इनसाइड द न्यूक्लियस. आणि हे जे काही क्रोमोझोम्स आहे तर यांचं स्वरूप कसं दिसायला लागतं, तर बुक्यांसारखं दिसायला लागतं. म्हणजे पुष्पगुच्छ जे असतात या पुष्पगुच्छांसारखा त्यांचा समूह दिसायला लागतो न्यूक्लियसमध्ये. दिस इज अ कॅरेक्टराइज with the end of chromosomes converge towards that side of the nucleus. म्हणजेच हे जे काही क्रोमोझोम आहे तर या क्रोमोझोमचे जे निमुळते शेवटचे टोक असतात हे कॉन्व्हर्ज होतात. कॉन्व्हर्ज म्हणजे काय, तर आतल्या साईडला हे झुकतात. कुठे, तर सेंट्रोमियर जो आहे या सेंट्रोमियर्सकडे ते वळतात आणि त्याच्यामुळे तो जो शेप आहे त्या क्रोमोझोमचा हा बुके लाईक किंवा बुके स्टेज असं त्याला का म्हटलंय, कारण तो पुष्पगुच्छांसारखं त्याचं नेचर हे दाखवत असतो. तर सेंट्रोझोम डुप्लिकेट या प्रोसेसमध्ये लिप्टोटीनमध्ये जे सेंट्रोझोम असतात हे डुप्लिकेट होतात आणि ऑपोजिट पोलकडे जायला लागतात, म्हणजेच मायग्रेट होतात. तर सेकंड जी फेज आहे झायगोटी. इंटिमेट पेअरिंग ऑफ होमोलोगस क्रोमोझोम टेक्स प्लेस बाय द फॉर्मेशन ऑफ सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. म्हणजे हे जे काही होमोलोगस क्रोमोझोम आहे यांची जी काही पेअरिंग आहे ती घडून येते आणि ती कशाद्वारे होते, तर सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स हा तयार व्हायला सुरुवात होतो. म्हणजेच त्याला आपण म्हटलं इंटिमेट पेअरिंग ऑफ होमोलोगस क्रोमोझोम टेक्स प्लेस बाय द फॉर्मेशन ऑफ सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. आणि ही जी काही पेअरिंग आहे तर याला पर्टिक्युलर सिनॅप्सिस असं म्हटलं जातं. होमोलोगस क्रोमोझोमची जी काही पेअरिंग आहे जी कशाच्या साह्याने होते, सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्सच्या साह्याने. या पेअरिंगला सिनॅप्सिस म्हटलं जातं. इच पेअर कन्सिस्ट ऑफ, आणि प्रत्येक जी काही पर्टिक्युलर सिंगल पेअर असते तर ही कशापासून बनलेली असते, तर मॅटर्नल क्रोमोझोम आणि पॅटर्नल क्रोमोझोम, म्हणजे आईकडनं येणारे क्रोमोझोम आणि वडिलांकडनं येणारे क्रोमोझोम यांच्यापासून ही पेअर तयार झालेली असते. पॅचिटी. Each individual homolog chromosome has a two similar chromatid. At this stage, tetrad become more clear in appearance because of presence of four visible chromatid. म्हणजे जे काही होमोलोग किंवा होमोलोगस क्रोमोझोमचा जो काही सिंगल जो काही इंडिव्हिज्युअल जे असतात होमोलोगस क्रोमोझोमचे तर ते आता कसे झाले, त्यांना दोन सारखे क्रोमॅटिड आहे आणि दोन सारखे क्रोमॅटिड आहे म्हणजेच या स्टेजला ते कसे दिसत आहे, टेट्रॅड म्हणजे चार जे काही क्रोमॅटिड आहे ते व्हिजिबिलिटी दाखवत असतात. त्याच्यानंतर हा जो काही होमोलोगस क्रोमोझोम असतो प्रत्येक पेअरचा तर हा सेपरेट व्हायला सुरुवात होते. However, they do not completely separate but remain attached together at a one or more point. परंतु अजूनही हे जे काही होमोलोगस क्रोमोझोमची जी काही पेअर असते तर ती पूर्णपणे सेपरेट आउट झालेली नसते. ती एखाद्या पॉइंटला अटॅचमेंट दाखवत असते, एखाद्या पॉइंटला किंवा एकापेक्षा जास्त पॉइंट्सला अटॅचमेंट दाखवत असते. दिस पॉइंट ॲपियर लाईक अ क्रॉस. आणि हा जो काही पॉइंट असेल जिथे हे क्रोमॅटिड अटॅचमेंट दाखवत असतात तर तो कसा दिसतो, एक्स सारखा दिसत असतो आणि म्हणून त्याला काइझमाटा म्हटलं जातं. क्रोमोझोम वरून प्रोनाउन्सिएशन कसं लक्षात ठेवायचं, काइझमाटा. क्रोमॅटिड ब्रेक ॲट दिस पॉइंट अँड ब्रोकन सेगमेंट आर wrongly exchanged between non-sister chromatid of homologous chromosome. आणि हा जो काही क्रोमॅटिड असतो तर या पर्टिक्युलर पॉइंटला काइझमाटा जो काही पॉइंट आहे तर या ठिकाणी तो ब्रेक होतो, तुटतो आणि हे जे काही सेगमेंट्स असतात क्रोमॅटिडचे तर हे काय होत आहे, तर हे एक्सचेंज होतात रॉंगली आणि त्याच्यामुळे काय होतंय, या प्रोसेसला क्रॉसिंग ओव्हर म्हटलं जातं किंवा रिकॉम्बिनेशन म्हटलं जातं, कारण ते रॉंगली एक्सचेंज होतात ते नॉन सिस्टर क्रोमॅटिड त्या होमोलोगस क्रोमोझोमचे आणि म्हणून या प्रोसेसला म्हटलं जातं क्रॉसिंग ओव्हर किंवा रिकॉम्बिनेशन, म्हणजे वेगवेगळ्या यांचं कॉम्बिनेशन होतं इथे. पुढची प्रोसेस जी आहे डिप्लोटी.
Though chiasmata are formed in a pachytene, they become clearly visible in diplotin. एकदा हा जो काही कायस्माटा पॅचिटिन प्रोसेसमध्ये फॉर्म झाला की तो स्पष्ट स्वरूपामध्ये दिसायला लागतो या प्रोसेसमध्ये डिप्लोटिनमध्ये. ड्यू टू द बिगनिंग ऑफ रिपल्शन बिटवीन सिनॅप्स होमोलोगस क्रोमोझोम, दिस इज कॉल्ड ॲज डिसिनॅप्सिस. बघा, लक्षात घ्यायचंय की हा जो काही कायझमाटा तयार झालेला आहे पॅचिटिन प्रोसेसमध्ये, तो आता क्लिअरली व्हिजिबिलिटी डिप्लोटिन या प्रोसेसमध्ये पॅचिटिनमध्ये तो तयार होतो आणि क्लिअरली व्हिजिबिलिटी केव्हा दाखवतो? डिप्लोटिन प्रोसेसमध्ये. कशामुळे? तर जे काही रिपल्शन सिनॅप्स ऑफ होमोलोगस क्रोमोझोममध्ये तयार झालं होतं, रिपल्सिव्ह फोर्सेस तिथे जे सुरुवात झालेले होते त्याच्यामुळे तो क्लिअरली व्हिजिबिलिटी दाखवतो आणि या प्रोसेसला डिसिनॅप्सिस म्हटलं जातं. आणि इट इन्व्हॉल्व डिसअपिअरन्स ऑफ सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स, आणि त्याचा परिणाम असं होतो की जो काही सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स आहे हा अदृश्य स्वरूपात व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस आहे डायकायनेसिस. या प्रोसेसमध्ये जो कायझमाटा आहे बिगन टू मूव्ह अलॉंग द लेंथ ऑफ क्रोमोझोम फ्रॉम द सेंट्रोमियर्स टुवर्ड्स द एंड ऑफ क्रोमोझोम. म्हणजे हा काय करतोय तर आता मुव्हमेंट दाखवत असतो, मायग्रेशन करतो. जी काही क्रोमोझोमची लेंथ आहे तिथून तर सेंट्रोमियर जे काही आहे तर तिकडे तो जायला सुरुवात करतो. आणि ही जी काही डिस्प्लेसमेंट म्हणजेच एका जागेहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची जी काही प्रोसेस आहे कायझमाटाची, तर याला म्हटलं जातं टर्मिनलायझेशन, म्हणजे विस्थापन होणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. द टर्मिनल कायझमाटा एक्झिस्ट टिल द मेटाफेज, आणि जोपर्यंत मेटाफेज सुरुवात होत नाही तोपर्यंत हा टर्मिनल कायझमाटा अस्तित्वात असतो. द न्यूक्लिओलस डिसअपियर, आणि हळूहळू हा न्यूक्लिओलस, कारण आता प्रोफेज ही जी काही प्रोफेज फर्स्ट ही प्रोसेस जी आहे आता ही संपुष्टात येते, पूर्णत्वास येते. त्याच्यामुळे सेकंड जी प्रोसेस आहे मेटाफेज फर्स्ट ही सुरुवात होण्याच्या अगोदर थोड्या प्रमाणात न्यूक्लिओलस हा डिसअपिअरन्स दाखवायला सुरुवात करतो आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन सुद्धा सुरुवात होते डिसअपिअर व्हायला. स्पिंडल फायबर असतात, तर हे स्पिंडल फायबर स्टार्ट टू अपिअर इन सायटोप्लाझम. सायटोप्लाझममध्ये स्पिंडल फायबर तयार व्हायस सुरुवात होत असते. त्याच्यानंतर ह्या ज्या काही डायग्राम दाखवलेल्या आहे टेक्स्टबुकमध्ये प्रोफेज फर्स्ट मधल्या 5 सब टाइप्स किंवा फेजेस, लिप्टोटीन, त्याच्यानंतर झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस, यांच्यामध्ये कशा पद्धतीने जे काही क्रोमोझोम आहे यांच्यामध्ये बदल होत असतो त्यांच्या ॲक्टिव्हिटीमध्ये, तर हे सर्व डिस्क्रिप्शन आपण थिरोटिकली एक्सप्लेन केलं, शिकलो. आता आपल्याला सेकंड फेज बघायची आहे, मेटाफेज फर्स्ट. हे जे काही स्पिंडल फायबर असतात सायटोप्लाझममध्ये तयार झालेले, आता हे वेल डेव्हलप होतात. द टेट्रॅड मूव्ह टुवर्ड्स द इक्वेटर and they orient themselves on the equator in such a way that centromere of homologous tetrad lie towards the poles and arm towards the equator. म्हणजे बघा, मेटाफेज फर्स्ट मध्ये आता हे जे काही स्पिंडल फायबर असतात हे पूर्णपणे चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेले असतात आणि हे जे काही टेट्रॅड असतात तर हे टेट्रॅड मूव्ह टुवर्ड्स द इक्वेटर, म्हणजेच मिडल जी काही प्लेट आहे मेटाफेज प्लेट म्हटलं जातं तिला, किंवा इक्वेटोरियल प्लेट म्हटलं जातं. तर मिडल साईडला हे जे काही टेट्रॅड्स असतात तर हे अरेंज होतात आणि त्यांची जी काही पोझिशन असते ती पोझिशन कशी असते, सेंट्रोमियर्स जे असतात या होमोलोगस टेट्रॅडचे, तर ते कुठे असतात तर पोल्सकडे असतात. तर त्यांचे जे आर्म असतात हे इक्वेटर म्हणजे मिडल जो काही रिजन आहे या मिडल रिजनच्या ठिकाणी पोझिशनाइज झालेली असतात. म्हणजे त्यांची पोझिशन कशी असते, सेंट्रोमियर हे कोणत्या साईडला असतात तर पोल रिजनकडे असतात. तर त्यांचे जे आर्म असतात त्यांच्या भुजा किंवा बाहू म्हणतो आपण, या मिडल जी काही स्टेज आहे तर तिकडे झुकलेले असतात. ड्यू टू इन्क्रीजिंग रिपल्शन
किंवा रिपल्सिव्ह फोर्सेस बिटवीन होमोलोगस क्रोमोझोम दे आर रेडी टू सेपरेट फ्रॉम इच अदर. आणि त्यांच्यामध्ये निर्माण होणारा जो काही रिपल्सिव्ह फोर्स असतो, तर याच्यामुळे ते जे होमोलोगस क्रोमोझोम असतात तर ते हळूहळू सेपरेट व्हायला सुरुवात होते. बट केव्हा? तर मेटाफेज स्टेजच्या एंडला, कारण आता ॲनाफेज सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी आपण डायग्रॅम बघूया. या मेटाफेज फर्स्ट या डायग्रॅममध्ये आपल्याला आपण बघत आहोत की हे जे काही पोल्स आहे, या पोल्स रिजनच्या ठिकाणी हे जे काही सेंट्रोमियर आहे यांची पोझिशन असते. तर हे जे काही आर्म आहे, हे आर्म मिडल जी काही फेज आहे किंवा मिडल साईडला झुकलेले असतात. टेट्रॅड का म्हटलंय यांना? कारण ते कसे असतात? 4 असतात, म्हणून टेट्रॅड. आणि इथे रिकंबाईन क्रोमोझोम का म्हटलंय? कारण आपण बघितलं होतं की ते काय करतात, तर रिकॉम्बिनेशन करत असतात नॉन सिस्टर क्रोमॅटिड ऑफ होमोलोगस क्रोमोझोम सोबत. आणि त्याच्यामुळे ही जी काही मेटाफेज आहे, तर या मेटाफेज स्टेजमध्ये जे काही टेट्रॅड असतात हे कुठे असतात? मिडल फेजला असतात किंवा स्टेजला असतात. द थर्ड प्रोसेस इज anaphase first. In this phase, homologous chromosomes are pulled away from each other and carried towards opposite pole by spindle apparatus. नंतर या फेजेसमध्ये जे काही होमोलोगस क्रोमोझोम असतात तर हे ताणले जातात एकमेकांपासून. आणि कुठे खेचले जातात हे? तर जे काही ऑपोजिट पोल आहे स्पिंडल ॲपरेटसचे, त्यांच्याकडे ते ताणले जातात. आणि या प्रोसेसला म्हटलं जातं डिसजंक्शन. द टू सिस्टर क्रोमॅटिड ऑफ इच क्रोमोझोम डू नॉट सेपरेट. परंतु जे काही दोन सिस्टर क्रोमॅटिड असतात प्रत्येक क्रोमोझोमचे, तर ते अजूनही सुटे झालेले नसतात मियोसिस फर्स्ट मध्ये. ते आपल्याला मियोसिस सेकंड मध्ये बघायचंय. दिस इज रिडक्शन डिव्हिजन. द सिस्टर क्रोमॅटिड ऑफ इच क्रोमोझोम आर कनेक्टेड बाय अ कॉमन सेंट्रोमियर. आणि हे जे काही सिस्टर क्रोमॅटिड असतात प्रत्येक क्रोमोझोमचे, तर हे एकमेकांशी कॉमन सेंट्रोमियरच्या साह्याने, म्हणजे सेंट्रोमियर एकच असतो आणि त्याला 4 टेट्रॅड असतात असं त्यांना सांगायचंय. बोथ सिस्टर क्रोमॅटिड ऑफ इच क्रोमोझोम आर नाऊ डिफरंट इन टर्म ऑफ जेनेटिक कंटेंट as one of them has undergone the recombination. आणि हे जे काही सिस्टर क्रोमॅटिड असतात प्रत्येक क्रोमोझोमचे, तर हे डिफरंट टर्म ऑफ जेनेटिक कंटेंट ने फुलफिल असतात आणि त्यांच्यापैकी जो काही एखादा असतो हा रिकॉम्बिनेशन करण्यासाठी तयार होत असतो. त्यानंतर ही जी काही डायग्रॅम आहे ॲनाफेजची, तर या डायग्रॅम मध्ये आपण बघत आहोत काय दर्शवलंय त्यांनी, तर जे काही ॲस्टर रे आहे स्टार्टिंगला बघा, सेंट्रिओलच्या आजूबाजूला सूर्याच्या किरणांसारखे जे काही रेस दिसतात आपल्याला, त्याला काय म्हटलं जातं? ॲस्टर रे म्हटलं जातं. त्याच्यानंतर हे जे काही सेंट्रिओल आहे, तर सेंट्रिओल विथ ॲस्टर रे त्यांना स्पिंडल ॲपरेटस म्हटलं जातं. कारण या सेंट्रिओल पासून स्पिंडल फायबर हे अराईज होतात. 2 प्रकारचे स्पिंडल फायबर असतात जे आपण या अगोदर पण शिकलेलो आहोत मायटोसिस प्रोसेसमध्ये. कायनेटोकोर फायबर्स आणि पोलार फायबर. कायनेटोकोर फायबर्स म्हणजे कोणते फायबर्स? जे सेंट्रिओल पासून जो काही सेंट्रोमियर आहे याला अटॅच असणारे जे काही फायबर्स असतील त्याला कायनेटोकोर फायबर म्हटलं जातं. आणि पोलार फायबर म्हणजे काय? तर जे 2 ऑपोजिट सेंट्रिओल्स असतात त्यांना अटॅच असणारे जे फायबर असतात त्यांना काय म्हटलं जातं? तर पोलार फायबर म्हटलं जातं. नंतर बघा इथे काय दाखवलंय? क्रोमोझोम विथ सिस्टर क्रोमॅटिड. त्याच्यानंतर क्रोमोझोमल फायबर्स दाखवलेले आहे, क्रोमोझोमला अटॅच म्हणून क्रोमोझोमल फायबर. आणि त्यानंतर इंटरपोलार फायबर दाखवलेले, 2 पोलमध्ये अटॅच असणारे जे काही फायबर्स आहेत त्यांना इंटरपोलार फायबर्स म्हटलं जातं. ही झाली ॲनाफेजची डायग्रॅम. त्यानंतर टिलोफेज. टिलोफेज is the last process of the karyokinesis first process.
द हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम आफ्टर रिचिंग देअर रिस्पेक्टिव्ह पोल. म्हणजे जे काही हॅप्लॉइड नंबरचे क्रोमोझोम आहे ते एकदा त्यांच्या पोझिशनला गेले म्हणजे त्यांच्या रिस्पेक्टिव्ह पोलकडे वळले की ते अनकॉइल्ड होतात आणि इलॉंगेटेड होतात. आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस हे जे काही आहे तर हे रिअपियर होण्यास सुरुवात होते आणि डॉटर ज्या दोन न्यूक्लिया आहे या तयार व्हायला सुरुवात होते किंवा तयार होऊन जातात या टिलोफेज मध्ये. कारण ही टिलोफेज फर्स्ट प्रोसेस ही लास्ट फेज आहे कशाची? कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लिअर डिव्हिजन फर्स्टची लास्ट प्रोसेस आहे टिलोफेज फर्स्ट. आफ्टर दॅट start of cytokinesis first. After karyokinesis, cytokinesis occur and two haploid cell are formed. आणि अशा पद्धतीने सायटोकायनेसिस मध्ये ज्या काही दोन हॅप्लॉइड सेल तयार झालेले आहे तर यांच्यामध्ये इक्वली डिस्ट्रीब्युशन ऑफ सायटोप्लाझम कंटेन केलं जातं. इन मॅनी केसेस बऱ्याच केसेसमध्ये कंडिशनमध्ये काय आढळतं? दिस डॉटर सेल पास थ्रू अ शॉर्ट रेस्टिंग फेज ऑर इंटरफेज ऑर इंटरकायनेसिस. काही केस म्हणजे मॅक्झिमम केसेसमध्ये काय होतंय की या ज्या डॉटर सेल असतात तर या डॉटर सेल छोट्याशा रेस्टिंग फेजमध्ये जात असतात त्यालाच आपण इंटरफेज किंवा इंटरकायनेसिस म्हणतो. आणि काही केसेसमध्ये म्हणजेच फ्यू ऑफ केसेस थोड्याच केसेसमध्ये द चेंज ऑफ द टिलोफेज मे नॉट ऑकर. अगदी काही ज्या काही कंडिशन आहे तर त्यांच्यामध्ये जे काही टिलोफेज ही फेज आहे तर याच्यामध्ये चेंजेस आढळून येत नाही. परंतु असं केव्हा घडतं? फक्त काही केसेसमध्ये. द एनाफेज डायरेक्टली लीड टू द प्रोफेज ऑफ द मियोसिस सेकंड. म्हणजेच टिलोफेज हॅपन होत नाही आणि एनाफेज डायरेक्टली कशामध्ये जाते तर मियोसिस सेकंडच्या प्रोफेज सेकंड मध्ये जात असते. परंतु असं फक्त काहीच केसेसमध्ये घडतं. मॅक्झिमम केसेसमध्ये सिक्वेन्शियल स्टेप बाय स्टेप प्रोसेसच होत असते. सायटोकायनेसिस फर्स्ट ही जी काही डायग्राम आहे तर यामध्ये काय दाखवलंय? न्यूक्लियर ज्या काही मेम्ब्रेन आहे त्या रिअपियर होतात, न्यूक्लिओलस सुद्धा रिअपियर होतो आणि डॉटर सेल या तयार होत असतात. अशा पद्धतीने हे जे काही सायटोकायनेसिस फर्स्ट आहे तर ते घडत असतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण जी मियोसिस प्रोसेस बघितली या मियोसिस प्रोसेसचा फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट आहे. फर्स्ट पार्ट जो आहे फर्स्ट मियोटिक डिव्हिजन और हेटेरोटायपिक डिव्हिजन त्याला मियोसिस फर्स्ट म्हटलं जातं. त्याच्यामध्ये कॅरिओकायनेसिस फर्स्ट, सायटोकायनेसिस फर्स्ट. कॅरिओकायनेसिस फर्स्ट मध्ये प्रोफेज फर्स्ट आणि प्रोफेज फर्स्ट ही लॉंगर ड्युरेशन असणारी फेज आहे. त्याच्यामध्ये 5 स्टेजेस असतात: लिप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन, डायकायनेसिस. आणि त्याच्यानंतर मेटाफेज फर्स्ट, एनाफेज फर्स्ट आणि टिलोफेज फर्स्ट आढळून येते. आणि आफ्टर दॅट एकदाचं न्यूक्लिअर डिव्हिजन हे कंप्लीट झालं की सायटोकायनेसिस म्हणजे सायटोकायनेसिस फर्स्ट ही प्रोसेस हॅपन होते. हा फर्स्ट पार्ट मियोसिस चा आपण बघितला. सेकंड जो पार्ट आहे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. धन्यवाद. चला ना मी बंद स्टॉप केलाय मी स्टॉप